तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या वीकली ॲनालिसिसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज होता शुक्रवार. शुक्रवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे, महाप्रसादाचा दिवस असतो. तर आज निफ्टीमध्ये आपले 2-3 ट्रेड झालेत. ट्रेड तुम्हाला एकदा दाखवतो. त्याच्यामध्ये माझे हा एक सकाळी ट्रेड झाला, याच्यामध्ये एस एल गेलं आहे. हा एक ट्रेड घेतला, याच्यात एक एस एल गेला आहे. हा कॉस्ट टू कॉस्ट निघाला आहे. हेजिंग करतो मी. निफ्टी 50मध्ये हेजिंग करतो, ऑप्शन हेजिंग. आणि हा सध्या एक रनिंग चालू आहे. सो आता माझे किती झाले? 1, 2, 3, 4 दिवसात म्हणजे 4 ट्रेड झालेले टोटल. आणि टोटल ट्रेडमध्ये आपला जो पी एन एल दाखवतोय हा 1300 रुपये दाखवतोय. म्हणजे आज आपण ओव्हर ट्रेडिंगमध्ये गेलेले आहे. तर तसं तर नाही जाणार, कॉस्ट टू कॉस्ट निघू शकतो मी किंवा थोडासा प्रॉफिट घेऊन. तर आता तुम्हाला आजचा ॲनालिसिस दाखवतो. निफ्टी तर ट्रॅपिंग झोनमध्येच होतं. सकाळी ओपनिंग दिली, इथून ओपन झाला. हा वरती जो रेजिस्टन्स दिसतोय, हा वरती जो कालचा रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती मार्केट होता. परत इथं आला, परत ह्या रेजिस्टन्सवरती आला, ह्या रेजिस्टन्सवरून हा यांनी एक कॅन्डल बनवली होती. इथं आपण एक ट्रेड बनवला होता. आणि ॲटलिस्ट आपल्याला वाटलं की हा ट्रेड इथपर्यंत येईल, कारण हा एक फिबोनाचीचा लेवल आहे. तुम्ही बघितला तर एक मिनिट याला कट करतो. तुम्ही जर बघितलं याला तर हा फिबोनाचीचा लेवल आहे. ॲटलिस्ट मला वाटलं होतं का हा फिबोनाचीच्या लेवलला येऊ शकेल. हा लेवल होता. ॲटलिस्ट हा गोल्डन पॉईंट हा आहे, पण आपण क्रायटेरियामध्ये हा धरला होता आणि हा पकडला होता. मार्केट इथून इथून फक्त इथंपर्यंत आला, ठीक आहे. आणि ही जी फिबोनाची आहे, हायपासून लोपर्यंत फक्त एवढ्याच पॉईंटला हा रिस्पेक्ट केला, हा एवढ्या पॉईंटला. आणि परत अप गेला, परत रेजिस्टन्स घेतला, परत थोडासा खाली येऊन परत रेजिस्टन्सला ब्रेक करून इथं फेकआउट दिला. प्रत्येक बायरला इथं वाटलं असेल की आपण आता वरी जाऊ शकतो, पण परत मार्केटने ट्रॅप केलं. माझा पण एस एल इथं लागला होता, हा इथला लागला होता. आणि परत एक जो ट्रेड घ्यायचा होता मला, तो इथं हा मिस झाला. हा इथंपर्यंत आला. परत हा जो ट्रेड होता हा फिबोनाचीचा लेवल 0.5 वरूनच आहे. हा परत बाईंगमध्ये गेला. ज्यावेळेस इथं समजलं की बायर आणि सेलरमध्ये जबरदस्त फाईट आहे, इथं सेलर आले, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत, तर ऑफकोर्स हा तर ब्रेकआउट होणारच नाही, साहजिक गोष्ट आहे. कारण सेलरचं बघा पॉवर किती आहे. इथं एकदा सेलर आहेत, इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत. इथं पण सेलर ज्यावेळेस आजच्या दिवशी आले होते, त्यावेळेस पण या सेलरनी इथं बायरला ॲक्टिव्ह होऊच दिलं नाही. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आला. ह्यावेळेस मला कन्फर्म झालं होतं की इथून तर हा ट्रेड 100% सेलिंगमध्ये येणार. तर मग हा इथं एक ट्रेड बनवला, हा ट्रेड लाईन लावली, ह्या ट्रेड लाईनच्या इथून खाली एक ट्रेड घेतला. त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन काय झालं, हा तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता हा जो बाईंग झालेला आहे, हा इथला जो बाईंग झालेला आहे, याचा फिब लेवल जो आहे, याचा फिब लेवल तुम्हाला दाखवलो तर हा आहे, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट झाली काय, आता ह्या फिब लेवलला पण हा परफेक्ट रिस्पेक्ट दिलेला आहे. इथं ग्रीन कॅन्डल बनवली आहे, इथं ग्रीन कॅन्डल होती, परत इथे एक ग्रीन कॅन्डल बनवली आहे. कन्फर्मेशन आणखीन एकदा असं वाटलं की यार इथून बाईंग झाली आहे फिबोनाची, कारण हा आता एक बुलिश पॅटर्न पण होऊ शकतो. 1, 2, 3 असं वरी जातो. तर आय थिंक असं वाटलं होतं की हा इथून एक बुलिश मारू शकतो. पण नंतर समजलं यार आज तर शुक्रवार आहे, शुक्रवारी मार्केटचं बिहेवियर तर माहीतच आहे. तरी पण मी इथं आपला प्रॉफिट बुक केला आणि इथं ट्रेड झाला. ज्यावेळेस हा कॅन्डल कन्फर्मेशन दिला मला, त्यावेळेस मला एंट्री घ्यायची होती, पण मी म्हटलं जाऊ दे आता ओव्हर ट्रेडिंगमध्ये होईल. पण थोडंसं खाली आलं, परत एकदा इथे एंट्री केली आणि हा इथंच थांबला आहे आता. हा दुसरा ट्रेड होता, शेवटचा जो तुम्ही आता बघितलेला जो ट्रेड आहे, तो हाच आहे, हा वालाच ट्रेड आहे जो इथंच आहे. आता हा गॅप अप गॅप डाऊनचा ट्रेड आहे. बघूया सोमवारी जर गॅप
डाऊन दिला तर प्रॉफिट मिळेल, कारण आपण कॉल सेल केलेत. हा एक कॉल सेल केला आणि हे कॉल सेल केलेलं आहे, सॉरी हे बाय केलं आहे आणि हा सेल केलं आहे. 23,300चा कॉल सेल केला आहे, 24,300चा कॉल बाय केला आहे. त्याच्यामध्ये हा आहे, हा इथून बाय केला. हे जो 23,300चा आहे दिसतोय, हा हा इथून बाय केला. हा कॉल आहे, स्ट्राईक प्राईस इथून आपण हा सेल केलेला आहे. ठीक आहे. आता निफ्टी 50 वीकली ॲनालिसिसमध्ये जर बघितलं तर वीकलीमध्ये बघा, हे बघा वीकली कॅन्डल कशी क्लोज होणार आहे. झाली आहे. आता किती वाजलेत? 3:30. वीकली कॅन्डल क्लोज झालेली आहे बघा. वीकली कॅन्डलमध्ये तुम्हाला दिसत असेल क्लिअरली, ही जी कॅन्डल आहे ही दिसते का? पूर्ण डोजी पण नाही झाली आहे. इनडिसिजन कॅन्डल आहे ही, पूर्ण इनडिसिजन कॅन्डल बनलेली आहे. आय थिंक सो, मला वाटते की हा एक रेजिस्टन्स आहे याचा, जो 23,000चा. आणि परत याच्यावर जर नाही थांबला तर हा इथं थांबेल 22वर. मला वाटते सोमवारी जर गॅप डाऊन जर दिला तर निफ्टी पूर्णपणे 22,000च्या आसपास येऊ शकतो. सायकोलॉजी लेवल आहे, येणारच. हा 22,000चा लेवल आहे. ठीक आहे. आणि गॅप अप जर झाला तर परत एकदा इथे थोडासा कन्सोलिडेशन करून परत एक हाय मोमेंटम देण्याची शक्यता आहे. प्रोबॅबिलिटी मला असं नाही वाटत आहे, कारण ह्याच्या क्लोजिंगच्या टाईमवरून जर बघितलं तर, क्लोजिंग टाईमच्या ह्याच्यानुसार जर बघितलं तर वाटतंय मला की हा गॅप डाऊनच होणार आहे, कारण इनडिसिजन कॅन्डल झालेली आहे याची पूर्णपणे. हा जो बुलिश कॅन्डल आहे, हा आजच्या दिवसाचा, सॉरी आजचाच आहे ना? नाही, आजचा नाही, हा आजचा आहे. हा कॅन्डल आजची आहे, 4 आवर आहे ना, सॉरी, ही आजची कॅन्डल आहे. तर ही ब्रेक केलेली आहे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डलच्या खाली मार्केटनं ब्रेक केलं आहे. म्हणजे जे एवढे खाली जे लोक आहेत, जे बाईंग सेट बनवलेले आहेत, ज्या लोकांनी बाय केलेले आहे, त्यांचे सगळ्यांचे एस एल घेतलं यांनी. ज्यावेळेस ज्यावेळेस इथं जे लोकांनी बाय केलेलं आहे ह्या कॅन्डलवरती, इथं त्यांचं सायकोलॉजी लेवल आता डॅमेज होणार, कारण त्यांना आता माहीत आहे मार्केट पूर्ण खाली क्लोजिंग दिली. दिसते का तुम्हाला? ही 15 मिनिटची कॅन्डल आहे. कॅन्डलचं ब्रेकआउट पण झालेलं आहे, पण सस्टेन केलं नाही आहे. हा झाला पण प्रश्न, सस्टेन केला नाही आहे. ॲटलिस्ट हा इथंपर्यंत आला असता तर हा सगळेच बाहेर इथले निघाले असते बाजारातून. ठीक आहे, आज उद्या मंडेच्या दिवशी बघू आपण काय सिच्युएशन होईल. कदाचित इथं पण ओपन होईल, थोडंसं खाली येऊन ॲटलिस्ट याची लिक्विडिटी ग्रीप करून परत मार्केट थोडंसं वरी जाऊन परत थोडंसं खाली रिटेस्ट तर घ्यायला येणार असतो, मग परत एकदा असं जाऊ शकतो. आणि गॅप डाऊन जर ओपन झाला आणि ह्या झोनला, म्हणजे ह्या पॉईंटला जर यांनी रेजिस्टन्स बनवलं तर मार्केट परत 22,000च्या आसपासच जाणार, कारण याला जर सपोर्ट बनवला तर मग मार्केटचा विषय संपला. आता खालच्या साईडला जाणार आहे तो. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.